मित्रांनो, या ठिकाणी प्रत्येकाच्या घरी आता कनेक्शन आलेले गॅस कनेक्शन आणि या गॅस कनेक्शन मध्ये ज्यावेळेस आपण खातेदार होतो, एजन्सीमध्ये आपली नाव नोंदणी करतो, त्यानंतर आपल्याला प्रत्येक गॅस एजन्सीकडून एक कार्ड मिळतं आणि त्या कार्डवर आपण जे सिलेंडर आपल्या घरामध्ये घेतो त्याची प्रत्येकाची नोंद केलेली असते। अशा अनेकांच्या घरामध्ये कनेक्शन आहे हे मला आपल्याला माहिती आहे, परंतु आता नव्याने एक सिस्टीम आलेली 5 वर्षानंतर हे कार्ड आपण रिन्यूअल करायचे आणि हे रिन्यूअल कशासाठी करायचे ही आपण माहिती घेणार आहोत। माझ्याकडे भारत गॅस एजन्सीचे प्रतिनिधी असलेले काय नाव सर आपलं, प्रदीप माने हे या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्याकडे एक बुक आहे आणि आपलं जे गॅस कनेक्शनचं कार्ड आहे हे कार्ड त्यांनी माझ्याकडून मागवलेले आणि यामध्ये काय सिस्टीम आलेली किंवा काय सुविधा आलेल्या आहेत, नवी योजना काय आली त्या संदर्भात आपण त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत। माने सर, ही एक कार्ड नेमकं तुम्ही आम्हाला मागितलं, हे कशासाठी नेमकं? सर, या कार्डावर आपला एक कंझ्युमर नंबर असतो 6 अंकी, म्हणजे वेगवेगळ्या कार्डाचा वेगवेगळा ग्राहक क्रमांक असतो। तो ग्राहक क्रमांकासाठी तुम्हाला मी कार्ड मागितलेलं आहे। तर सर, मी प्रथमेश भारत गॅसमधून आलोय, माझं नाव प्रदीप माने। तर सर्वे आपला प्रथमेश भारत गॅसचा सर्वे चालू आहे, तपासणी जे मॅन्डेटरी इन्स्पेक्शनचं नाव आहे ती अनिवार्य तपासणी। ही तपासणीसाठी तुमच्या मी घरी आलो। त्यासाठी तपासणी या संदर्भात समजा गॅस गळतीमुळे लिकेजमुळे येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुमच्या घरी दुर्घटना, स्फोट वगैरे गॅसमुळे काही व्हायला नाही पाहिजे। समजा चुकून जर काही झालं तर तुमच्या पूर्ण कुटुंबाचा मानवहानी निमित्त हानीचा इन्शुरन्स ऑलरेडी कंपनीने क्लेम केला असतो। ते 40 लाखपर्यंत 40 लाख रुपयांपर्यंत ऑलरेडी करून दिला असतो। त्यासाठी आपलं गॅसचं कनेक्शन चेक करून आपण आता गॅस कनेक्शन, गॅसचं पाईप, शेगडी, रेग्युलेटर आपण कंपनीच्या सुरक्षित नियमानुसार वापरताय का ते चेक करून कंपनीला एक रिपोर्ट देणं गरजेचं आहे। त्या रिपोर्टची 5 वर्षाची 236 रुपये चार्जेस आहेत, मॅन्डेटरी इन्स्पेक्शनचे चार्जेस आहेत, ते तुम्हाला आता पे करायचे। त्याची तुम्हाला एक रिसिप्ट भेटते एजन्सीची पावती, ती पावती आपण 5 वर्ष सांभाळली पाहिजे। आणि यामध्ये आपल्याला माने साहेब थोडं गडबडीत माहिती देत आहे, म्हणून मी आपल्याला थोडं स्पष्टपणे सांगतोय की आता आपल्याला हे गॅस कनेक्शन आपण ज्यावेळेस घेतो त्यावेळेस आपले खाते नंबर आपल्याला मिळतो आणि यासोबतच आपला ग्राहकाचा विमा त्या ठिकाणी उतरवलेला असतो, जो 40 लाख रुपयांचा असतो। ज्यामुळे मनुष्यहानी किंवा वित्तहानी असं जर त्या ग्राहकाच्या कुटुंबामध्ये जर झालं गॅसच्या संदर्भात, तर त्या कुटुंबाला 40 लाख रुपयांची आर्थिक मदत ही भारत गॅस एजन्सी असेल, इंडियन गॅस असेल किंवा हिंदुस्थान पेट्रोलियम असेल, या कोणत्याही गॅस कंपनीच्या वतीनं त्या ग्राहकाला 40 लाख रुपयाचा विमा दिलेला असतो, जो की आपण प्रत्येकाने घेतलेला आहे। परंतु त्यानंतर यामध्ये सुविधा सुद्धा दिलेल्या आहेत आपल्याला, म्हणजे आपलं गॅस शेगडी जर खराब झाली असेल, तिची सर्व्हिसिंग करायची असेल तर ही मोफत सर्व्हिसिंग होते। गॅस सिलेंडरचं जर रेग्युलेटर खराब झाला असेल तेही आपल्याला मोफत बदलून मिळतं आणि त्यासोबत जो पाईप आहे तो जरी खराब झाला तरी सुद्धा एजन्सी मार्फत आपल्याला तो मोफत मिळतो। आता हे गॅस कनेक्शन घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा नव्यानं म्हणजे रिन्युअल होतंय आणि यासाठी आपल्याला 236 रुपये प्रति ग्राहक हा आपल्याला कंपनीला या ठिकाणी द्यायचा आहे। त्याची रिक्सर आपल्याला पावती सुद्धा मिळते आणि या 236 रुपयांच्या पावतीमध्ये पुन्हा एकदा 5 वर्षासाठी आपल्याला गॅस कनेक्शन असेल किंवा गॅस सर्व्हिस असेल ही आपल्याला त्या ठिकाणी मोफत मिळते। ज्यामध्ये शेगडीची दुरुस्ती असेल, ज्यामध्ये तुमच्या शेगडीचा जाळ निळ्याच्या ऐवजी लाल चलत असेल तरी शेगडी दुरुस्त करून मोफत दिल्या जाते। रेग्युलेटर आपलं खराब झालं असेल, लिकेज होत असेल तेही आपल्याला मोफत बदलून दिलं जात आहे आणि त्यासोबत गॅस कनेक्शनसाठी जो रेग्युलेटर ते शेगडीपर्यंतचा जो गॅस वाहतूक करणारा पाईप असेल तोही लिकेज झाला तरी सुद्धा कंपनी आपल्याला मोफत बदलून देते, बरोबर। आणि हे सगळं करण्यासाठी फीस आपल्याला आकारण्यात येते 236 रुपये। त्या 236 रुपयामध्ये 5 वर्षासाठी रिन्युअल होतं। पण माने, मला आपल्याला विचारायचं आहे, एक नवीन योजना पंतप्रधान कार्यालयातून गॅस कनेक्शन होती, तिचं नाव काय? पंतप्रधान उज्ज्वला योजना। पंतप्रधान उज्ज्वला योजना ही जी पंतप्रधान कार्यालयातून ग्राहकांसाठी केली होती, ही अत्यंत मोफत, म्हणजे मोफत मध्ये हे कनेक्शन होतं, झिरो, बरोबर ना, 0 शुल्क मध्ये ग्राहकांना गॅस कनेक्शन दिलं जात होतं। आता हे जे गॅस कनेक्शन आहे यासाठी सबसिडी जी आहे ती किती आहे? 300 रुपये। 300 रुपये प्रति सिलेंडर या योजनेमध्ये ग्राहकाला सबसिडी देण्यात येते आणि रेग्युलर जे ग्राहक आहेत त्यांना किती सबसिडी? 8 रुपये। 8 रुपये, केवळ 8 रुपये सबसिडी ही ग्राहकांना, इतर ग्राहकांना प्रति सिलेंडर मिळते। मला आपल्याला हे विचारायचंय की जी योजना आहे पंतप्रधान उज्ज्वला गॅस योजना, यामध्ये जे मोफत गॅस कनेक्शन दिलेले आता त्यांना सुद्धा हे 236 रुपयाचं रिन्युअल आपल्याला पावती भरून द्यावी लागेल का? हो, त्यांना फक्त 60 रुपयाची रिन्युअल पावती आहे। जे पंतप्रधान उज्ज्वला योजनेचे ग्राहक आहेत त्यांना फक्त 60 रुपयाची उज्ज्वला योजनेची पावती, म्हणजे आपली याची तपासणीची, आणि जे कस्टमर, रेग्युलर कस्टमर आहेत त्यांना 236ची पावती। मित्रांनो, पंतप्रधान उज्ज्वला गॅस एजन्सी म्हणजे कनेक्शन ज्यांनी घेतलंय त्यांना हीच पावती 5 वर्षासाठी 60 रुपयांची भरायची आहे आणि जे रेग्युलर ग्राहक आहे ज्यांना या योजनेमधून त्यांनी गॅस कनेक्शन घेतलं नाही त्यांच्यासाठी मात्र 236 रुपयाचा आहे। मला सांगा, आपल्या या तालुक्यामध्ये जवळपास किती कनेक्शन असले अंदाजे? तसं आपली जी एजन्सी आहे प्रथमेश भारत गॅस एजन्सी, त्यांचे टोटल ऍक्टिव्ह कस्टमर आहे 70 ते 75 हजार।
70 ते 75,000 एका गॅस कनेक्शन एजन्सीचे ते सभासद आहेत, म्हणजे गॅस कनेक्शन धारक आहेत. अशा अनेक कंपन्या तालुक्यामध्ये आहेत. त्या सगळ्यांचा जर विचार केला तर जवळपास 1 लाखाच्या आसपास एका छोट्या तालुक्यामध्ये कनेक्शन आहेत. 1 लाख गुणिले 236 जवळपास किती कोटी रुपये होतात माहित नाही. त्याच्याशी आपल्याला काही या ठिकाणी घेणं देणं असेल तर आपण विचार करावा. हा पूर्ण पैसा एजन्सीकडे जमा होतो आणि त्यामार्फत जर गॅस सिलेंडरमध्ये स्फोट झाला किंवा काही गळती होऊन काही अपघात दुर्घटना घडली, मनुष्यहानी झाली, वित्तहानी झाली, तर त्या ग्राहकाला 40 लाख रुपयांचा विमा या ठिकाणी प्रत्येक एजन्सी मार्फत दिला जातो. आणि अशा पद्धतीची जी नोंदणी आलेली आहे, सर्व्हिसिंग आलेली किंवा नव्यानं रिन्युअल करण्याची सिस्टीम योजना आलेली आहे, या योजनेचा प्रत्येक ग्राहकानं लाभ घेतला पाहिजे, कारण ते आपल्या सुरक्षिततेसाठी सुद्धा आहे. हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय. राहिला प्रश्न 236 रुपयाचा, तर आपणही कंपनीशी ती खात्री करून घेऊ शकता की 236 रुपये कशासाठी आपल्याकडून घेतले जात आहेत आणि ते देणं योग्य आहे का. पण मला एक म्हणायचंय, हे जे आता 5 वर्षासाठी रिन्युअल करतोय हे प्रत्येक ग्राहकासाठी कंपल्सरी आहे का? प्रत्येक ग्राहकासाठी कंपल्सरी म्हणजे करणं गरजेचंच आहे. मी आता आपण दिलेली जी पावती आहे, हे एक लेटर आहे. या लेटरमध्ये मी वाचलं, भारत गॅस एजन्सीच्या माध्यमातून हे पत्र आहे. याच्यामध्ये पूर्ण स्पष्ट असं लिहिलेलं आहे की 236 रुपये भरून आपण ही 5 वर्षासाठी जे काही रिन्युअल करतोय हे करून घेणं गरजेचं आहे, मोफत सुविधा घेण्यासाठी गरजेचं आहे. पण जर तुम्ही हे करून घेत नसाल तर BPCL कंपनी ही तुमचा गॅस कनेक्शन किंवा गॅस सिलेंडर तुमचं बंद करू शकते, असा सुद्धा इशारा स्पष्टपणे या ठिकाणी दिलेला आहे. BPCL कंपनी आहे ना, हा तुमचा गॅस पुरवठा खंडित करू शकते, म्हणजेच हे घेणं कंपल्सरी आहे. हे मी आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगतोय. मित्रांनो, ही जी माहिती आहे मला आपल्याला देणं अत्यंत गरजेचं वाटलं, कारण प्रत्येक एजन्सीचा प्रतिनिधी आपल्या घरापर्यंत येतो, माहिती देतो. अनेकांना माहिती असते, काहींना नसते, आणि मग जी माहिती नसते त्यामुळे आपली आणि त्या ग्राहकांची आणि प्रतिनिधीची त्या ठिकाणी शाब्दिक बाचाबाची सुद्धा होण्याची शक्यता असते. म्हणून ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम DSC न्यूजच्या माध्यमातून मी केलेलं आहे. ही माहिती आपल्याला कशी वाटली, या योजनेचा लाभ कोण कोण घेतो, कशा पद्धतीने घेतो, याची प्रतिक्रिया आपण या चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून तात्काळ आपली प्रतिक्रिया द्या, कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत महत्वाची आहे, कारण ती अभ्यासपूर्ण असते आणि संपूर्ण महाराष्ट्रातून असते. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्यासमोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.